भक्तांच्या आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट देहू निवासी वैराग्य संपन्न परमार्थाचे कळस शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा जीवानं संसार स्थितीला प्राप्त झाल्यानंतर कोणतं कार्य करावं म्हणजे या मृत्यू लोकामध्ये आलेल्याचं आपल्याला फळ मिळेल याचं सुंदर विवेचन करून सांगणार अभंगाच्या सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर ज्या निमित्ताने या ठिकाणी आज आपण सर्वजण जमलेलो आहोत कैलासवासी शहाजी भाऊ भगवान माने यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या माने परिवाराने या ठिकाणी या कीर्तन सेवेचं आयोजन ठेवलेलं आहे किंवा केलेलं आहे। कीर्तनाच्या सेवेचं आयोजन अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो पुण्यस्मरण म्हटलं की कीर्तन सेवेशिवाय आता त्याची सांगता होऊ शकत नाही, पण ज्यांच्या निमित्ताने या कीर्तनाची सेवा जी आहे असे सर्वांना परिचित असणारे जे भाऊ आहेत माने भाऊ शहाजी भाऊ म्हणून त्यांना ओळखलं जायचं। कौटुंबिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य केलं, पारमार्थिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य केलं, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य केलं। कोणताही मनुष्य घरी आला तर आदराने त्यांनी घरातून बाहेर यावं, पायरीवरून खाली उतरावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि त्यांना आत घेऊन जावं, असं जवळजवळ आम्ही 40 वर्ष झालं पाहिलं। जीवाला जीव देणारा माणूस, जीवावरती प्रेम करणारा माणूस, कुटुंबावरती प्रेम करणारा माणूस, समाजाला बरोबर घेऊन जाणारा माणूस, अडीअडचणीला पडणारा माणूस, जीवाचं कार्यच आहे मृत्यू लोकामध्ये। चांगलं कार्य करावं आणि या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा। चांगलं कार्य केलं तरी या मृत्यू लोकाला सोडायचं आहे आणि वाईट कार्य केलं तरी या मृत्यू लोकाला सोडायचं आहे। चांगलं कार्य केल्यानंतर आपल्याला उशिरा जावं लागेल आणि वाईट कार्य केल्यानंतर लवकर जावं लागेल हा कदाचित आपला भ्रम असावा। बऱ्याच वेळेला आपण अशी माणसं पाहतो की जे वाईट कार्य करतात ती जास्त जगतात आणि चांगलं कार्य करणारी लवकर माणसं जातात। मग बऱ्याच वेळेला लोकांची अशी शंका असते की बाबा एवढं चांगलं कार्य करून जर माणसाला ही अवस्था प्राप्त होत असेल तर माणसाने चांगलं कार्य करावं का नाही, अशा एक शंका मनामध्ये निर्माण होतात।